नमस्कार मित्रांनो, गुरु इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिसेसमध्ये मी मेनीनाथ पदीर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस करायची असते, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काही इन्व्हेस्टमेंट संदर्भात काही कॉमन अपेक्षा असतात जसे की मी ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय, त्या ठिकाणी माझी इन्व्हेस्टमेंट ही सिक्युअर असली पाहिजे. म्हणजे काय? मी ज्या ठिकाणी पैसा जमा करतोय, त्या ठिकाणी माझ्या पैशाला कसल्याही पद्धतीची रिस्क नकोय. म्हणजे कसल्याही प्रकारे माझा पैसा बुडता कामा नये. ठीक आहे. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मी ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय, त्या ठिकाणी मला जास्तीत जास्त रिटर्न्स मिळाले पाहिजेत. ही दुसरी अपेक्षा आणि तिसरी अपेक्षा अशी, की मला ज्यावेळेस पैशाची आवश्यकता असेल, त्यावेळेस मला त्या इन्व्हेस्टमेंटमधनं पैसा घेता आला पाहिजे. याला आपण लिक्विडिटी म्हणतो. ठीक आहे. तर जुन्या काळापासून काही ठराविक अशा इन्व्हेस्टमेंट योजना खूप प्रचलित आहेत. जसे की आर-डी योजना. आता रेग्युलर अकाउंट ज्यावेळेस व्यक्ती उघडतो, त्याला आपण सेव्हिंग अकाउंट म्हणतो आणि त्याच्यामध्ये काही लोकं पैसा साठवतात. आजही भरपूर असे काही लोक आहेत, की ते सेव्हिंग अकाउंटमध्येच आपला पैसा साठवतात. ठीक आहे. इतर मार्केटमध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट माहिती नाहीये किंवा इतर इन्व्हेस्टमेंट योजनांमध्ये त्यांना पैसे टाकण्याला भीती वाटते. कारण की त्यांच्याकडे तेवढं ज्ञान नसल्या कारणामुळे ते त्या सेव्हिंग अकाउंटवरतीच ट्रस्ट ठेवतात. सेव्हिंग अकाउंटवरती ट्रस्ट ठेवतात म्हणजे काय? ते एवढंच पाहतात, की बाबा माझं सेव्हिंग अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे. ही नॅशनलाइज बँक आहे आणि इथं माझा पैसा सिक्युअर आहे आणि जेही काही त्यांच्याकडे 2 पैसे शिल्लक राहतात, ते पूर्णचे पूर्ण त्या बँक अकाउंटमध्ये जमा करत चालतात. मग त्याच्याही पुढे जाऊन आर-डी अकाउंट येते, की आर-डी अकाउंटमध्ये काय होतं, की रेग्युलर सेव्हिंग अकाउंटपेक्षा आर-डी अकाउंटमध्ये व्याजदर हे जास्त प्रमाणात दिले जाते. परंतु त्या अकाउंटसाठी ठराविक पिरियडसाठी ते अकाउंट लॉक केलेलं असतं. म्हणजे एक ठराविक कालावधीसाठी ते अकाउंट सेट केलेलं असतं. जसं की 1 वर्ष, 5 वर्ष. ठीक आहे. तर ह्या दरम्यान त्या व्यक्तीला पैसे भरता येतात टप्प्याटप्प्याने. परंतु त्याच्यामधनं पैसे त्याला मिळत नाहीत. म्हणजे याच्यामधून काय होतं, की एका अर्थी ते चांगलंच आहे, की एका अर्थी त्या व्यक्तीला सेव्हिंगची एक ठराविक सर्टन कालावधीसाठी एक सवय लागून जाते, की ज्याच्या माध्यमातून त्याला एक शिस्त लागते, की बाबा आपण जेही ₹2 कमवतो त्याच्यामधनं आपण काही ना काही बचत केली गेली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच अकाउंटमधनं त्याला रेग्युलर सेव्हिंग अकाउंटपेक्षा व्याजदरही जास्त मिळते. त्याच्यामुळं खूप लोक आर-डीवरती विश्वास ठेवतात. आजही चांगले-चांगले एज्युकेटेड लोकंसुद्धा आर-डी अकाउंट यूज करतात इन्व्हेस्टमेंटसाठी. त्याच्यानंतर आर-डी अकाउंटपेक्षा जास्त रिटर्न देणारी योजना म्हणजे एफ-डी योजना. आता याच्यामध्ये सुद्धा भरपूर लोक इन्व्हेस्टमेंट करतात. परंतु त्याचा एक ड्रॉबॅक असा आहे, की एफ-डीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्या व्यक्तीकडे लंप अशी मोठी अमाउंट असली पाहिजे. जेणेकरून त्या अमाउंटवरती त्याला जास्त व्याजदर घेता येते. ठीक आहे. आता एफ-डीमध्ये त्याचा नॅशनलाइज बँकेमध्ये जर त्या व्यक्तीने एफ-डी केली, तर त्याचा पैसा तिथं देखील सिक्युअर असणार आहे. त्याच्यानंतर एफ-डीवरती आर-डीपेक्षा देखील जास्त व्याजदर त्याला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एफ-डीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक ठराविक सर्टन पिरियड लॉकिंग पिरियड असतो. त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणावरून तो पिरियड तो कालावधी जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत त्याला त्या ठिकाणावरून देखील पैसे काढता येत नाहीत. परंतु त्या ठिकाणी त्याला व्याजदर चांगल्या पद्धतीने मिळतो आणि गॅरंटेड त्याचा पैसा सिक्युअर असतो. त्याच्यानंतरची आजच्या काळामध्ये आजची जी यंग जनरेशन आहे ती तिचा जे इन्व्हेस्टमेंटचा कल आहे तो 2 मध्ये जास्त प्रमाणात आहे. तो एक सेगमेंट म्हणजे एस-आय-पी आणि दुसरा इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन म्हणजे शेअर मार्केट. ठीक आहे. आता एस-आय-पीकडे जी आजची जी यंग जनरेशन आहे ती एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्ट का करते? कारण की एफ-डी आणि आर-डी याच्यामध्ये ज्या गोष्टी त्यांना मिळत नाही म्हणजे एफ-डी आणि आर-डीमध्ये तिथं त्या ठिकाणी त्यांना एक सर्टन कालावधीसाठी लॉकिंग पिरियड असतो. तसं एस-आय-पीमध्ये आजच्या जी यंग जनरेशन आहे त्यांना लॉकिंग पिरियड नको असतो. त्यांना हवा त्यावेळेस पैसा उपलब्ध झाला पाहिजे. दुसरी गोष्ट आर-डी सारखं त्याच्यामध्ये ई-एम-आय त्यांच्याकडे येईल त्या पद्धतीने ते पैसा त्याच्यामध्ये जमा करू शकले पाहिजे, आर-डी टाइपमध्ये.
त्याच्यानंतर एफ-डी सारखा हाय रेट ऑफ इंटरेस्ट देखील भेटला पाहिजे. म्हणून हे जे काही फीचर्स मी तुम्हाला आता सांगितले, हे सगळे एस-आय-पी मध्ये आजच्या यंग जनरेशनला मिळते. त्याच्यामुळं यंग जनरेशन ही बऱ्यापैकी एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करते. चला, तर मित्रांनो, हे जे काही प्रोडक्ट तुम्हाला सांगण्याच्या पाठीमागचा एक तात्पर्य असा होता, की आता 29 नोव्हेंबर 2023 रोजी एल-आय-सी ऑफ इंडियाने जे काही मी आता तुम्हाला 3 इन्व्हेस्टमेंट योजना सांगितल्या, आर-डी, एफ-डी आणि एस-आय-पी. ह्या तिन्ही योजनांचे जे काही खास वैशिष्ट्ये आहेत, ह्या तिन्ही योजनांची खास वैशिष्ट्ये एकाच योजनेमध्ये एल-आय-सी ऑफ इंडियाने ह्या 29 नोव्हेंबर 2023 रोजी जी काही योजना लॉन्च केलेली आहे, त्या योजनेमध्ये ह्या तीनही योजनेचे खास फीचर्स ह्या योजनेमध्ये आपल्याला दिलेले आहेत. म्हणजेच की याच्यामध्ये तुम्हाला हप्त्या-हप्त्याने तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एफ-डी सारखा हाय रेट ऑफ इंटरेस्ट दिला जाणार आहे आणि एफ-डीच्याही पुढे जाऊन एफ-डीपेक्षाही जास्त रेट ऑफ इंटरेस्ट मिळावा म्हणून आजची जी काही यंग जनरेशन किंवा जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा कल एस-आय-पीकडे वाढलेला आहे. कारण त्याच्यामध्ये एफ-डीच्याही पुढे जाऊन रेट ऑफ इंटरेस्ट दिले जातात आहे. तर एस-आय-पी सारखाच किंवा एस-आय-पीच्या बरोबरीनेच व्याजदर आपल्याला ह्या योजनेमध्ये दिले जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये देखील आपणास ह्या योजनेमध्ये आपल्याला लिक्विडिटी देखील मिळालेली आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन एल-आय-सी ऑफ इंडियाचं हे प्रोडक्ट असल्या कारणानं आपल्याला माहिती आहे, की एल-आय-सी ऑफ इंडिया ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये आपल्या भारतातील अग्रगण्य संस्था असल्यामुळे तिच्यामध्ये ह्या योजनेमध्ये आपल्याला इनबिल्ट इन्शुरन्स मिळणार आहे. ठीक आहे. तर ह्या तिन्ही योजनेचे बेनिफिट मिळून आपल्याला एल-आय-सी ऑफ इंडियाचे इन्शुरन्स देखील याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला मिळणार आहे. तर जी ही नॉर्मल इन्व्हेस्टमेंटची जी काही अपेक्षा असते, त्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन एल-आय-सी ऑफ इंडियाने हे प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. आता याचं खास वैशिष्ट्य असं आहे, की ह्या योजनेचा बेनिफिट हा जी व्यक्ती ही योजना चालू करणार आहे, त्या व्यक्तीच्या वयाच्या 100 वर्षापर्यंत त्या व्यक्तीला ह्या योजनेचे बेनिफिट मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे. आता ही योजना कुणाकुणाला करता येणार आहे? तर तर ही योजना कोण घेऊ शकतं? 90 दिवसाच्या बाळापासून 65 वर्षाच्या 65 वर्षापर्यंतचा प्रत्येक व्यक्ती ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. आता ह्या योजनेचा कालावधी कमीत कमी 5 वर्षापासून जास्तीत जास्त 16 वर्षापर्यंत आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. आता ही योजना कोणी-कोणी ह्या योजनेमध्ये कोणी-कोणी इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे? आपल्या स्वतःसाठी एक प्रकारे पेन्शन योजना म्हणून देखील आपण याच्यामध्ये ह्या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जेणेकरून वयाच्या 100 वर्षापर्यंत आपल्याला याचा बेनिफिट मिळत राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मुलांसाठी आयुष्यभरासाठी गिफ्ट द्यावयाचे असल्यास आपण ही योजना मुलींच्या नावावरती घेऊ शकता. तसेच आपण ही योजना मुलांच्या नावावर देखील घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या रिटायरमेंटसाठी पेन्शन प्लस मोठा फंड क्रिएट करायचा असल्यास आपण ह्या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्यानंतर असे काही लोक असतात, की त्यांना पॅसिव्ह इन्कम करायला आवडते किंवा पॅसिव्ह इन्कम क्रिएट करण्यासाठी ते धडपड करत असतात. तर त्या लोकांसाठी देखील ही योजना खूपच फायद्याची ठरणार आहे. तर चला मित्रांनो, एल-आय-सी ऑफ इंडियाने आपल्या भारतीय जनतेच्या सर्व गरजांचा विचार करून जे काही प्रोडक्ट आपल्यासाठी लॉन्च केलेलं आहे, ह्या योजनेचा आपण सर्वांनी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त सर्वजणांनी या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या कुटुंबातील मुलांसाठी, आपल्या स्वतःसाठी, त्याच्यानंतर आपल्या आप्तजनांसाठी आणि आपल्या आयुष्यातील जे काही स्वप्न आणि आपल्या गरजा आहेत, ह्या पूर्ण करण्यासाठी या योजनेचा आपण फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करून या योजनेची डिटेल माहिती घेऊ शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी आपणास माझा हा जो छोटासा प्रयत्न आहे, हा आपल्याला आवडल्यास आपण माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर माझे या व्हिडिओ आपण आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून
जो फायदा आपल्याला मिळणार आहे तोच फायदा आपल्या आप्तजनांना किंवा आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत देखील पोहोचला पाहिजे. नमस्कार मित्रांनो.